नमस्कार. आज दिनांक 16/2/2026 सोमवार या दिवशी आम्ही सुनसगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव ह्या ठिकाणी कलरचं काम चालू आहे. तर जेवणाचा वेळ झाला आणि जेवणाच्या वेळेस आम्ही एक इथे बसले तर आम्हाला जवळजवळ 70 वर्षाचे ह्या गावचे बाबा 79 वर्ष वय चालू आहे त्यांचं. बाबा तुमचं नाव काय आहे? माझं नाव दौलत केशव फिरके. बाबाचं नाव आहे दौलत केशव फिरके. तर ते तुम्हाला जुनी ज्या आठवणी ते आठवणीला उजेडा देत आहे आणि जुन्या आठवणी काहीतरी सांगताय. तर कॅमेरामॅन थोडं तुम्ही उठा समोर या, थोडं कॅमेरामॅन थोडं पूर्व टाका समोर. तर बाबा तुम्ही जुन्या आठवणी म्हणजे तुमच्या लग्न ज्या वेळेस तुमचं लग्न ठरलं त्यावेळेस तुमच्या लग्नामध्ये बरं एक मिनटं दादाचं वय काय? दादाचं बाजूच्या दादाचं वय काय आहे? त्यांचं 93. म्हणजे तुमच्यापेक्षा जवळजवळ 92-93. हां, काका पत्नी तुम्ही काका पुतणे म्हणजे तुमच्यापेक्षा जवळजवळ 10 वर्षानं ते पुढे समजा 10-12 वर्षाचा फरक आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हो. तर तुमचं खानपान, कारण तुमचं आता वय 79 आहे, त्यांचं जवळजवळ 93 आहे. तर तुमचं खानपान आणि तुमचं लग्नाचं ते वगैरे आणि ते कसं असायचं तो कार्ड सांगा थोडक्यात. हां. आमच्याकडे जवळजवळ आमच्याकडे काही शेती नव्हती पहिली. हां, पूर्वी शेती नव्हती. हां. नव्हती. मग असं तसं थोडं काम धंदा हां. आणि माझ्याकडे कामगिरी काम करत. हो. आम्ही 6 एकर शेत घेतलं. हां, 6 एकर शेत घेतलं आमच्या वडिलांनी. वडिलांनी. हो. भवानी माचवाची. भवानी माता. हां. हो. नंतर गाडीचं भाडं करायचं. हां. तुमचे गावाचे पोते व्हायचे, 7 क्विंटलची भरती टाकायची, त्यावेळेस जळगावला न्यायचं. जळगाव न्यायचं. हां. भोसाव देखील जे जामनेरचे व्यापारी जामनेरचे आता वाढले ते, वारले. तर त्यांचे कांद्याचा व्यापार होता. हां. तर त्यांचं भाडं भोसावळून कांदे भरायचे हां. आणि पट्टे बोलले न्यायचे. म्हणजे जवळजवळ 50 किलोमीटर 60 किलोमीटरचा रन होता. हां. इकडचा माल इकडे आणायचा, इकडचा माल तिकडे नाही. तिकडे न्यायचा. वा. आणि जळगावला कायम जायचा. हां. ते दिवस अशा दिवसामधून समजा तुम्ही मोलमजुरी करून सण तुमच्या वडिलांनी त्यावेळेस शेती घेतली. आला तुमचा विषय लग्नाचा. मग तुमच्या लग्नाच्या वेळेस कसं समजा आजीचं जे समजा काकू ज्या होत्या त्या काकूचं माहेर, मग तुमचं ते कसं हा घडून आला योग? तर मग 1947चा माझा जन्म. 1947. बाप. हां. 1/2/1947. 1/2/1947. नंतर माझं लहानपणापर्यंत शाळेत माझे बाबा फार खराब माणूस. बरोबर. हां, म्हणजे स्ट्रिक होते. स्ट्रिक एक वातावरण. हां. बरोबर. अरे कुठे चालला, हां. बरं. अरे कुठे चालता. हां, त्यावेळेस. हां. हो. मला असं मोकळं वातावरणात नाही. नंतर मग माझं वय 21 झालं. त्यावेळी 1967मध्ये यशवंत मामा खंडारे कोण आहे? 1967मध्ये मी 11वीची परीक्षा दिली. 1967 मध्ये 11वीची परीक्षा. हां, जुना काळ म्हणजे 11वी भरपूर. हां. बरं. 1967. आणि मी आता तुम्हाला माझी स्टोरी सांगतो. हां. आमचे बाबा होते. तुम्ही किती भावाचा विस्तार? मी एकटाच आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना एकटे? बहीण वगैरे? बहीण एकच. बहीण एकच. बहीण वाढले बोलल्यानं मी. आणि मग माझं लग्न 21व्या वर्षी पैसे घेऊन आल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी माझं लग्न झालं. बरं. आणि माझी सासरवाडी म्हणजे माळपिंपरी. माडपिंपरी. बरोबर. इथून जवळजवळ 5-7 किलोमीटरचा अंतर. हो, ते घोड्यावाला म्हणून प्रख्यात आहे. घोड्यावाले म्हणून त्यावेळेस जुन्या काळात. हां, टाटे कंपनी. ताठे. हां. माडपिंपरी जामनेर तालुक्यातच आहे आणि सुनसगाव बी जामनेर तालुक्यातच आहे. जळगाव जिल्हा जामनेर तालुका. आणि आमच्या 7-8 किलोमीटरचा अंतर आहे समजा, एक अंदाज. 6-7 किलोमीटर 8 किलोमीटरचा अंतर आहे. रस्त्याने शेतातून त्या नारळाचं पाणी आणायचं. जंगलाचं हां. जंगलात. बैल बाजारला गेले लागलं त्यावेळेस हां.
माझी मुलगी शेती देते. बरं. मग तो योग आला काकूजन तुमचं त्यावेळेस लग्न ठरलं. मग तुमच्या लग्नामध्ये काय होतं जे पंगत वगैरे? मग ते आमच्या आईचं बी गोत्र तेच. अच्छा. आमच्या वडिलांचे आते भाऊ मामा हां, आता भाऊ मामा. असं ते गोत्र. आणि आमच्या आई त्यांची नातेवाईक. नाही. त्या आईच्या योगानं तुम्हाला हे संबंध जुळला. देवगांचे संबंध जुळला, बरोबर. हां. आणि माझ्या बाईचं नाव कमल दौलत फिरके. कमल दौलत फिरके, बरोबर. फिरके. त्याचे लग्न असं झालं. आता पूर्वी पैसे दिसत नव्हतं, बरोबर. हां. हो. बरं, आता मला एक सांगा थोडक्यात एक उदाहरणार्थ, आता पहिले दिवस चांगले होते का आता दिवस चांगले? पहिले लबाडी होते, कारण त्या दादाचं म्हणणं आहे की पहिले दिवस लबाडी होते. लोक गोरगरीब जनतेच्या वावरानावर करून घेत होते, तलाठ्याकडून करून घेत होते. आता स्ट्रिक्ट वातावरण आहे, लबाडी नाही, आता इमानदारी असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुमचं म्हणणं काय? आता मला असं म्हणायचं आहे, सगळेच लोक लबाडी करतात. बरं, सर्वेच. इमानदार तर इमानदारच बोलला. बरं. हा एक अंदाज किंवा 100मधून 100% लबाड म्हणू शकतो. हां, असं एक मावली दुसरी म्हणजे त्यांना मावले. बरं. आचारला काही भाग नाही. असाचला काही भाग. बरोबर आहे. पण पहिले दिवस चांगले होते का आता दिवस चांगले? पहिले दिवस चांगले होते, कारण मन मोठं होतं त्यांचं. मन मोठं होतं, बरोबर. भाऊ जेवण करून घ्या, वेळ हा, झाले. बरोबर. तांब्या पाणी तरी घ्या. पाणी घ्या, बरोबर. भाऊ वेळ झाले, जेवण करून जा. बरोबर. हो. आणि पाहुण्याला म्हणजे सगळं प्रेम. आनंद उत्सव होता, प्रेम होतं. दुखासुखाला पाहायला जात होते, काही लोक आपल्या घरी पाहायला येत होते. हो. हा. आणि आता कसं आहे, सणवार वगैरे ते आनंद उत्सव. आनंद उत्सव म्हणत होते. हा. आमच्या गावची परंपरा असं एक सण सुद्धा मोकळा सोडला नाही या लोकांनी. बरोबर. ही परंपरा आमच्या गावची चांगली. हा. हा. आणि मग 1914 त्यावेळेस माझी बाई 14 वर्षाची. 14 वर्ष, म्हणजे काकूचं वय 14 वर्ष होतं तुमच्या लग्नाच्या वेळेस. हो. म्हणजे जेव्हा तुमचं लग्न ठरलं तर काकूचं म्हणजे नवरीन म्हणतो आपण, तुमचं नवरदेव तर तुमचं वय त्यावेळेस किती होतं? 21. माझं 21. आणि काकूचं होतं 14. 14. म्हणजे जवळजवळ अंदाजे तुमचा 7 वर्षाचा फरक होता. बरं. आणि ज्यावेळेस माझ्या बाईचा जन्म झाला हां. त्यावेळेस मी आईबरोबर कपडे घेऊन बाईला बघायला. वा. बरं, बाचपण म्हणा किंवा ते समजा. तर आता मग आलं तुमचं लग्नाचं, समजा हे सर्व संबंध जुळला, मग झाला पंगत. मग आता तुमचं लग्नाचं पंगत वगैरे काय होतं समजा बरं, मी काय म्हणतो त्यावेळेस? परिस्थिती काय हा. आता 35 एकर जमीन होती. हां. काही हे आणि हां. हां. याचा घरा होता. हां. आमच्याकडे एक गाडी एक जोडी पूर्वीपासून आहे. एक गाडी एक गाडी. हां, आमच्या दादाचे गाडी वेगळी हातात मी आम्हाला. बरोबर. आणि बैलाचे पाय लागले ना, आपला अंगण आपला पैसा. वा. म्हणजे साक्षात जडे ज्याच्या घरी गाय तेडी पंढरीचे पाय, विठ्ठलाचे पाय असं म्हणलं गेलं आहे. आणि बैलाचं जर आपल्या दारोवांनी जर पाय लागलं तर त्या घरामध्ये काय म्हणतात ते सुख समाधानी एवढं राहायचे. हां. आणि अन्य त्या घरामध्ये धनसंपत्ती भरपूर प्रमाणात राहायची. मागून असं कष्ट करून मग माझं जे लग्न झालं ना, तर मग हे पट्ट्या घ्यायला लोक राहतात ते ना आमच्या गावामध्ये खूप मग ते मोठमोठी त्यावेळेस काय हो, 2 रुपये पिसन द्यायचे. 2 रुपये पिसन. हां. पत्त्याचा विषय. हां, सगळेजण. मग खिडकी मांडायची त्यांनी. हे 2 मांडायचे, हे 2, 5, 10. मग या आमचे ते काका होते रामदास बाबा शिंदे म्हणून. हां. हे बोल्या खावा आणि चहा म्हणे. खूप आनंद झाला. बरं. नाही, आता हे बरोबर आहे. पण मग आता तुमच्या लग्नाचा योग आला, मग तुमच्या लग्नामध्ये कसे पंगत होती त्यावेळेस? खानपान काय होतं? लग्नाचं वराडी वगैरे हे त्या सर्व गोष्टी. किंवा आता तुमचं लग्न तरी लागायला गेलं होतं तर ते नवरी इकडे उचलून आणले होते, ते काय होतं त्यावेळेस? पहिल्यांदा मी एक मग आता मी तर शाळेत जायचा. हां. हां. तरी पण बाईचं तोंड दिसलं. लग्न कुठे लागलं होतं? इथे माडपिंपरी लागलं होतं. बरं.
आणि चकटणी बरं हा. मोहरी परत काय होतं मग लग्न मागणी. स्वयंपाक काय होता? वरण आणि पोळी वरण पोळी आणि भाजी भाजी वांग्याची वांग्याची भाजी वरण पोळी. तर ऐका मंडळी, भावाचं त्यावेळेचं खानपान होता लग्नामध्ये जो होता, तर आपण जसं की पुऱ्या, जिलोबी, फोडणीचा भात वगैरे वगैरे काय 5 पक्वान करतो, तर त्यावेळेचं सर्वात भारी आणि स्वादिष्ट असं जेवण होतं म्हणे. तर ते होतं म्हणे वरण पोळी आणि वांग्याची भाजी भात आणि भात. तर अशा प्रकारे आपण बाबाची मुलाखत घेतली थोडक्यात. धन्यवाद बाबा, मनापासून आभार तुमचे.